श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतप छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा अक्कलकोट नगरांत एकटप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाले धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेम्हा किती एकन नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समंगळ बोले नृपवर तयां प्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला की परियेसी आपुली जरी इच्छायसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जने त्या परितात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती असे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढडी एक युक्ती एकांती गाठून चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते द्रगेण सर्वे वशा चोळाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होनी समर्थानी बडोद्या प्रती चलावे तेने मा
समर्थानी हास करून उत्तर चोळापला गोण काय दिले सत्वर राम मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदाए कोत भाईक भक्त पंचमोध्या